नमस्कार. या पार्टमध्ये तुम्हाला या प्रोजेक्टचं फाउंडेशनचं वर्क आहे ते कसं झालं आहे, हे या रिलेटेडचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर यामध्ये कसं झालं, की जुन्या घराचं डिमॉलिश केल्यानंतर काय झालं, की प्लॉटमध्ये लेव्हल डिफरन्स आहे तो जास्त होता. म्हणजे समोरील पार्ट आहे तो प्लॉट आहे तो उंचावर आणि बॅक साइडचा जो पार्ट होता तो खूपच खाली होता. म्हणजे दोन्हींमध्ये लेव्हल डिफरन्स जास्त होता. सो त्यासाठी समोरील पार्टमध्ये काय केलं, की एक्सकॅव्हेशन केलं, मुरुम त्यातील काढून टाकला. त्यामुळे लेव्हल थोडी कमी झाली. म्हणजे 50% तरी थोडीशी लेव्हल डिफरन्स आहे तो कमी झाला त्यामध्ये जो आधी होता त्याच्यापेक्षा आता कमी झाला आणि ते रॅम्प वगैरे सुद्धा व्यवस्थित झाला आणि त्यामुळे काय झालं की बेसमेंट एरिया पण वाढला जेणेकरून समोरील पार्टमध्ये थोडंसं जर एक्सकॅव्हेशन केलं नसतं तर हाईट मेंटेन झाली नसती. सो एक्सकॅव्हेशन केल्यामुळे कसं झालं की तिथे पण आम्हाला हाईट प्रॉपर मिळायला लागली. साधारण पीसीसी टू स्लॅब बॉटम जी आहे ती 9 फुटापर्यंत हाईट आम्ही मेंटेन केली आणि बॅक साईडला ती 13 फूट राहिली कारण स्लोप जास्त होता. तर हे थोडंसं तुम्हाला कसं काय काम झालं या रिलेटेड थोडं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे हे थोडं एक्सप्लेन व्यवस्थित होईल. जर तुम्हाला आमच्याकडून 2D किंवा 3D डिझाइन किंवा घर बांधून हवा असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही मेसेज करा. 2D आणि 3D डिझाइन फायनल झाल्यानंतर स्टील डिझाइन पण फायनल होणं फार गरजेचं आहे. ॲज पर स्टील डिझाइनप्रमाणे फुटिंगचं जे साईज आहे त्या पद्धतीनं आपण चॉकपीटने मार्किंग करून घेतलेलं आहे. त्या पद्धतीनं आपण खड्ड्यांची खुदाई केलेली आहे. हार्ड स्टार्टर जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला खुदाई करणं फार गरजेचं आहे. तर त्याचबरोबर ते खड्डे खुदाई झाल्यानंतर आपल्याला त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला पी-सी-सी करून घेणं फार गरजेचं आहे. कारण याच्यावरती आपण आता फुटिंगची मेष जे आहे ते होईल किंवा कॉलम कॉलम आपण उभे करणार आहेत. सो त्यासाठी आपल्याला सेंटर लाईन मार्किंग पण करून घ्यावं लागेल आणि त्याचबरोबर जी मेष जाळी जी असणार आहे फुटिंगची, तर त्याच्या बेसला काँक्रीट पण असणं गरजेचं आहे. सो त्यासाठी हे खड्ड्यांमध्ये पी-सी-सी होणं फार गरजेचं आहे. हा आपण M20 ग्रेडने आपण पी-सी-सी केलेला आहे. तर त्या पद्धतीनं पी-सी-सी झाल्यानंतर त्याच्यावरती आपण सेंटर लाईन मार्किंग आपण करून घेतली कॉलमची. तर या पद्धतीनं आपण कॉलम फुटिंगचं जे आहे तो पॅटर्न लावून आपण अशा टाईपमध्ये फुटिंगची जी प्रोसेस आहे ती वर्कआउट होते ऑन साईट. तर यामध्ये कसं केलं, की हा पॅटर्न लावणं फार गरजेचं आहे. नसेल तर अननेसेसरी काँक्रीट खूप वेस्टेज जातं आणि काम पण प्रॉपर होतं हे जर असं पॅटर्न वगैरे लावलं तर. त्याच पद्धतीनं हे आपण M25 ग्रेडने फुटिंगचं काँक्रीट आहे ते केलेलं आहे. ॲज पर स्टील डिझाइनप्रमाणे जी काँक्रीटची जी विड्थ, हाईट वगैरे जे दिलेलं आहे त्या पद्धतीनंच हे काम आपण करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही कॉलमच्यामध्ये आपण एक्सकॅव्हेशन करून घेणं पण फार गरजेचं असतं. तर हे या पद्धतीनं स्टीलची बांधणी करून आता आपण बीमचं जे आहे ते काँक्रीट केलेलं आहे ग्राउंड बीमचं कॉलम टू कॉलममध्ये. कारण काय हे ग्राउंड बीम पण खूप इम्पोर्टंट असतात जेणेकरून कॉलमला स्ट्रेंथ खाली चांगली मिळते. तर हे M25 ग्रेडने आपण हे बीमचं कास्टिंग केलेलं आहे. त्याचबरोबर बीमच्या वरती जसं प्लॉटची लेवल आहे आणि ज्या लेवलपर्यंत आपल्याला कुठे-कुठे बांधकाम करून घ्यायचं आहे, तिथे आपण वीट बांधकाम करून घेतलेलं आहे. हे वीट बांधकाम आहे हे 9 इंची होणं गरजेचं आहे. आता या केसमध्ये बेसमेंट असल्यामुळे बांधकामाचा जास्त काही रोल आलेला नाही. त्याचबरोबर बांधकाम करून झाल्यानंतर मुरुमाचे जे ढीग होते ते आपण पूर्ण लेवल करून घेतलेले आहे. आणि ही लेवल करून झाल्यानंतर पूर्ण कॉम्पॅक्शन मशीननं हा मुरूम आहे ते पूर्ण कॉम्पॅक्शन करून घेतलेला आहे. जेणेकरून कसं आहे की पी-सी-सी पण एक लेवलला व्यवस्थित प्रॉपर होईल आणि त्याचबरोबर कसं आहे की जर हे केलं नाही आणि मुरूम तसा लूज ठेवला तर त्यामध्ये पी-सी-सी जर केला तर नंतर टाईल्स वगैरे जे आपण फ्लोरिंग बसवल्यानंतर ते ब्रेक होण्याचे चान्सेस असतात, दबण्याचे चान्सेस असतात. सो हे कॉम्पॅक्शन प्रॉपर होणं फार गरजेचं असतं. त्यानंतर आपण पी-सी-सीसाठी जे लेवल करून घेतलेलं आहे, पी-सी-सीसाठी कॉलमच्या बॉटमलाच आपण ते मुरूम तिथला साफ करून प्रॉपर लेवल करून घेतलेलं आहे. जेणेकरून आता पी-सी-सी पण आता एक लेवलला याच्यामध्ये काँक्रीट भरलं तर पी-सी-सी पण एक लेवलला प्रॉपर होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की पी-सी-सीचं वर्क आहे ते अशा टाईपमध्ये होतं. तर याच्या पी-सी-सी झाल्यानंतर सुपरस्ट्रक्चरचं जे काम आहे ते कसं होतं या रिलेटेडचा जो व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू.